मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या क्रिप्टो मराठी या युट्यूब चॅनलवरती. सो आज आपण पुन्हा एकदा या महिन्यासाठी, तुम्हाला माहिती आहे जुलै महिना ऑलरेडी सुरुवात झालेला आहे. सो आज आपण जुलै महिन्यासाठी बिटकॉइन मध्ये एक नवीन ऑप्शन सेलिंगचा ट्रेड घेणार आहोत. बिटकॉइन मध्ये आपण एक नवीन स्ट्रॅडल घेणार आहोत. ओके, सो आपण शिकून घ्या. मला माहिती आहे की आपण याआधी ना एव्हरी मंथ मध्ये अशा प्रकारे बिटकॉइनचे स्ट्रॅडल्स केलेले आहेत. सो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर तुम्ही आपल्या आधीचे व्हिडिओज वगैरे बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे स्ट्रॅडल कशा प्रकारे करतात, का करतात, किंवा आपण बिटकॉइन मध्ये आपण ऑप्शन सेलिंग का करतो, यामध्ये काय रिस्क असते, काय रिवॉर्ड असते, सर्व गोष्टी मी आधी तुम्हाला शिकवलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती. सो जर नवीन असाल तुम्ही आधीचे व्हिडिओज बघून घ्या. आज आपण तुम्हाला या महिन्यासाठी एक नवीन स्ट्रॅडल देणार आहे, नवीन ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी देणार आहे. बट त्याआधी त्यासोबतच मी तुम्हाला काही रिस्क मॅनेजमेंटच्या गोष्टी सुद्धा पहिलं म्हणजे इथे सांगणार आहे. ठीक आहे, सो आता आपण सुरुवात करू डायरेक्टली. इथे बघा, इथे माझ्याकडे ऑलरेडी मी माझं अकाउंट लॉग इन करून ठेवलेलं आहे डेल्टाचं. जर तुम्हाला डेल्टा ऍक्सेस मध्ये अकाउंट ओपन करायचं असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक वगैरे मी दिलेली. सो आता जेव्हा आपण बिटकॉइनचा चार्ट पाहतोय, सो बिटकॉइन तुम्हाला एक साधारणतः एक $62,000 आसपास दिसतो. ओके, $62,000 आसपास ते तुम्हाला त्याचा फ्युचर्स पाहायला भेटतो. सो तर यामध्येच आपण ऑप्शन सेलिंग करणार आहोत आणि आपण जो आहे तो एक लांबच्या एक्सपायरीचे ऑप्शन सेल करणार. लांबच्या एक्सपायरीचे ऑप्शन का सेल करायचे, त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे, सर्व गोष्टी आपण इथे बघून आता घेणार आहोत. ठीक आहे, सो त्यासाठी मी जातो माझ्या डेल्टा एक्सचेंजच्या अकाउंटवरती आणि इथे मी तुम्हाला ना हे ऑप्शन कशा प्रकारे मी सेल करणार आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे मी स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन करतो आणि ज्या वेळेला मी बिटकॉइन मध्ये येतोय, सो इथे मला विविध एक्सपायरीज पाहायला भेटतात. एक मिनिट, इथे बघा, इथे मला विविध एक्सपायरीज पाहायला भेटते. विविध एक्सपायरीज पाहिल्यानंतर इथे मला डेली एक्सपायरी भेटते, 2 दिवसाची भेटते, महिन्याची भेटते, सर्व भेटतात. बट मी इथे ना हायेस्ट एक्सपायरी जी अवेलेबल असेल, हायेस्ट एक्सपायरी ती सिलेक्ट करणार, जी माझ्याकडे अवेलेबल आहे सप्टेंबर महिन्याची. ओके, लक्षात घ्या, तर जुलै महिना चालू आहे, बट मी सप्टेंबर महिन्यावाली एक्सपायरी या ठिकाणी सिलेक्ट करतोय. कारण की त्याच्यासाठी रिझन सुद्धा तसं, त्याच्यामागे रिझन सुद्धा जे आहे तसंच असणार. ठीक आहे, सो त्यामुळे इथे आपण एक सप्टेंबर महिन्यावाली एक्सपायरी ते सिम्पली सिलेक्ट करू, जेणेकरून आपल्याला प्रीमियम थोडेसे जास्त भेटतील. जर आपण जवळची एक्सपायरी बघितली, प्रीमियम आपल्याला कमी भेटणार, लांबची एक्सपायरी बघितली, प्रीमियम आपल्याला जास्त भेटणार. त्यामुळे सो सप्टेंबर महिन्याला एक्सपायरी सिलेक्ट केली आणि इथे माझा करंटली जो ऍट द मनी चालू आहे, ठीक आहे, करंटली जो ऍट द मनी चालू आहे तोच या ठिकाणी सेल करणार आहे. ठीक आहे, बाकी कोणत्या गोष्टी नाही, करंटली जो ऍट द मनी तोच मी इथे सेल करणार. समजा ते करंटली माझा ऍट द मनी चालू आहे ₹62,000. सो त्याचे कॉल आणि पुट मी इथे सेल करतो आणि या ठिकाणी मी पहिलं म्हणजे लॉट ठरवू शकतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की मला या ठिकाणी किती कॅपिटल लागू शकतं, किती मार्जिन लागू शकतं, काय लागू शकतं. ओके, सो आता इथे आपण सुरुवात करूया. हे आपण आता हे थोडंसं ऑफ करू. इथे बघा, करंटली तुम्हाला इथे ऍक्च्युली माझा एक एक लॉट सिलेक्ट आहे. मी इथे लॉट वाढवतो, 250 लॉट सिलेक्ट करतो. ठीक आहे, जेणेकरून एकदा का मी इथे 250 लॉट सिलेक्ट केले की त्यानंतर ना माझ्यासमोर इथे पहिलं म्हणजे किती मार्जिन लागणार ते येते. मला इथे काय येतं की मला हा ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी साधारणतः $400 मार्जिन लागेल. ओके, $400 म्हणजे किती झालं, $400 म्हणजे किती झालं, तर एक साधारणतः तुम्ही म्हणू शकता ₹40,000 आसपास होतील. तर $1 व्हॅल्यू डेल्टामध्ये ₹85 आसपास आहे. सो साधारणतः ₹40,000 आसपास तुम्हाला ट्रेड करण्यासाठी कॅपिटल लागणार आहे. $400 तुम्हाला ट्रेडसाठी लागणार. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, मी या ठिकाणी 250 लॉट सिलेक्ट केले, याचा अर्थ तुम्ही 250 लॉट सिलेक्ट केले पाहिजे असं काही नाही. तुम्ही इथे सिंगल लॉट पण सिलेक्ट करू शकता. जी लोक प्रॅक्टिस करतायत ना, ज्यांना ज्यांना शिकायचे, सिंगल लॉट सिलेक्ट करा. सिंगल लॉटला तुम्हाला साधारणतः $2 कॅपिटल लागेल, जे की होत आहे ₹150 ते ₹200. तर ₹150 ते ₹200 तुम्ही इथे काम करू शकता, प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल तर. इथे मी 250 घेतो सिम्पली, आणि जेणेकरून मला इथे एवढा कॅपिटल लागणार आहे. बरं, यामध्ये मला किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट होऊ शकतो ते पण बघा. इथे बघा, जेव्हा मला इथे $450 आसपास कॅपिटल लागतंय ना, त्याच वेळेला मला इथे साधारणतः $2,300 मॅक्झिमम प्रॉफिट होतं. $2,300 मॅक्झिमम प्रॉफिट होतं. बट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेही सांगणार आहे की किती प्रॉफिट आपल्याला टार्गेट करायचं आहे, किती बुक करायचं, काय करायचं. ओके, लक्षात घ्या, ह्या ट्रेडमध्ये जर आपल्या हाताच्या बाहेर ट्रेड गेला तर आपण यामध्ये ऍडजस्टमेंट सुद्धा करणार. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्या ट्रेडमध्ये लॉस अनलिमिटेड दिसतोय, सो ट्रेडच्या हाताच्या बाहेर जायला ऍडजस्टमेंट पण करणं, ते तुम्हाला कुठे शिकायला भेटणार, आपल्या युट्यूबवरती व्हिडिओ मी बनविणार. पण त्यासोबत तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल पहिलीच. आपल्या क्रिप्टोसाठी एक डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे, फ्री टेलिग्राम चॅनल आहे एकदम.
ते क्रिप्टोचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून जर या ट्रेडमध्ये काही ऍडजस्टमेंट करण्याच्या टाइम आला, ऍडजस्टमेंट करण्याची वेळ आली, तर मी तुम्हाला ती ऍडजस्टमेंट तिकडे सांगणार. सो नक्की तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये मला ऑलरेडी लिंक तुम्हाला मी दिलेली आहे. सो हा तुमच्याप्रमाणे अशा प्रकारे पे ऑफ ग्राफ बनतो. हे तुमचे ब्रेक इव्हन आहे साधारणतः एक 71,300 आणि 52,780 एवढी तुम्हाला रेंज भेटलेली आहे. तर रेंजच्या जर बाहेर गेला तर तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागेल. अदरवाईज ऍडजस्टमेंट करायची कोणतीही गरज या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे, त्या ट्रेड बाहेर गेला तरच तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागेल. आणि अशा प्रकारे तुम्ही हा ट्रेड इथे एक्झिक्यूट करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एवढंच मार्जिन का लागलं, कारण की मी या ठिकाणी पोर्टफोलिओ मार्जिन म्हणून मार्जिन मोड सिलेक्ट केलेलं आहे. मी तुम्हाला जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की याआधी आपण चॅनलवरती बरेच व्हिडिओ बनवलेत. तर एकदा तुम्ही मागचे 2-3 व्हिडिओ पाहिलेत की तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल की कशा प्रकारे मार्जिन मोड वगैरे काम करतो. सो इथे मी पोर्टफोलिओ मार्जिन सिलेक्ट केलेलं आहे. 250 लॉट्स मी इथे शॉर्ट केलेले आहेत. तुम्ही कमी पाहिजे तर कमी करा, 100 पाहिजे 100 लॉट करा, 10 लॉट पाहिजे 10 लॉट करा. कॅपिटल तुम्हाला मिनिमम 150 ते 200 रुपयापासून तुम्ही काम करू शकता इथे. आणि हा ट्रेड जो आहे तुमच्या समोर इथे एक्झिक्यूट करतो. ओके, मार्केट ऑर्डर ठेवून तुमच्या समोर मी हा ट्रेड इथे प्लेस करतो. ओके, ट्रेड एकदा प्लेस केला की माझी ऑर्डर इथे एक्झिक्यूट झालेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन चेक करू. इथे बघा, एकदा का माझा ट्रेड प्लेस झाला, माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली ना, की तुम्हाला या ठिकाणी माझा पीएनएल दिसतो आणि साधारणतः तुम्हाला इथे दिसतो आहे एक $40-45 लॉस. हा कशासाठी दिसतोय माहितीये तुम्हाला? कारण की बिटकॉइन मध्ये किंवा क्रिप्टो मार्केटमध्ये ना तुम्हाला बायर्स आणि सेलर्स एकाच व्हॅल्यूवरती अवेलेबल नसतात. ते थोडंफार कमी जास्त व्हॅल्यू असते, लिक्विडिटीचा थोडाफार इश्यू असतो. सो त्यामुळे ती मॅच होण्यासाठी हा तुम्हाला इनिशियल थोडासा लॉस दिसतो. बट लक्षात घ्या, इनिशियल थोडासा लॉस जरी दिसला ना, तरी मॅक्सिमम तुम्हाला यामध्ये प्रॉफिट होणार आहे $2,300. सो ह्या प्रॉफिटच्या तुलनेमध्ये तुम्ही 40-45 डॉलर्सचा लॉस सुरुवातीला घेऊ शकता. तसं मार्केट पुढे पुढे जाईल, जसं दिवस जातील तसा हा तुमचा ट्रेड जो आहे तो प्रॉफिटमध्ये येणार. हे मी तुम्हाला का सांगतो, कारण की तुम्ही घाबरून नको जायला की बाबा मी ट्रेड घेताना लगेच लॉसमध्ये गेला. सो असं नाहीये. तुम्हाला ते प्राइजेस मॅच करण्यासाठी तुम्हाला इनिशियली त्या ठिकाणी थोडासा लॉस जो आहे तो दिसू शकतो. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या. आपण बीटीसी मध्ये ऑप्शन सेलिंग का करतोय? कारण की या ठिकाणी तुम्हाला मला इथे कॅपिटल लागलं $430. बरोबर? मगाशी ज्यांनी बघितलं त्यांना समजलं असेल. मला कॅपिटल लागलं $430 आणि माझा मॅक्स प्रॉफिट आहे त्या तुलनेमध्ये $2,300. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एवढा प्रॉफिट काय आपल्याला होईपर्यंत थांबायचं नाहीये. बट मेन गोष्ट काय आहे, जर मी ऑप्शन सेलिंग करतोय $430 ने, सो माझा मॅक्सिमम प्रॉफिट आहे $2,300. म्हणजे किती पट मला प्रॉफिट भेटतोय बघा. ते जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करत असाल ना, तर तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट साधारणतः लावलेल्या पैशाचा 5%, 10% भेटतोय. बट इथे तोच मॅक्सिमम प्रॉफिट तुम्हाला तुम्ही लावलेल्या पैशाच्या 500% भेटतोय. ठीक आहे, आपल्याला एवढा घ्यायचा नाहीच आहे, बट भेटतोय. सो याचा अर्थ काय की बिटकॉइनमध्ये कमी पैशामध्ये तुमचं काम होतं. बिटकॉइनमध्ये, क्रिप्टोमध्ये तुम्ही कमी पैशामध्ये काम करू शकता, मोठा प्रॉफिट काढू शकता. बट हे करत असताना तुम्हाला तुमचे प्रॉफिट्स आले किंवा तुमची रिस्क मॅनेजमेंट आली, ती व्यवस्थित हँडल करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. असं नाही की मी ट्रेड घेतला आणि विषय संपला. तुम्हाला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट केली पाहिजे. कुठे लॉस बुक करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे किंवा कुठपर्यंत प्रॉफिट घ्यायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तो फ्री टेलिग्राम चॅनल जॉइन व्हायचा आहे. सोबतच लवकरच आपण आता ॲक्चुअली गेल्या महिन्यामध्येच एक कोर्स सुरू करणार होतो. जेवढी पण लोकं कमेंटमध्ये विचारतायत. गेल्या महिन्यामध्ये आपण ना एक यासाठी ऑप्शन्सचा, बिटकॉइन ऑप्शन्सचा ॲडव्हान्स कोर्स सुरुवात करणार होतो. बट तुम्हाला माहिती आहे की गेल्या महिन्यामध्ये टेलिग्राम सुद्धा बॅन होता. टेलिग्रामवर एक 7-8 दिवसाचा बॅन लागलेला होता. त्यानंतर अजून एक रूल आलेला होता की बाबा तुम्ही टेलिग्राममध्ये काही मेसेज एडिट नाही करू शकत वगैरे, वगैरे. सो आत्ता जुलै महिन्यामध्ये ते सर्व बॅन हटलेले आहेत. सो आत्ता आपण तो कोर्स इथे घेऊ शकतो. सो नेक्स्ट वीक पासून, ओके, नेक्स्ट वीकच्या एंडिंग पासून, नेक्स्ट वीकेंड पासून वगैरे ना मी क्रिप्टोचा ॲडव्हान्स कोर्स घेणार आहे. सो यासाठी काय तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डेल्टा एक्सचेंजची लिंक भेटेल. सो ज्या पण लोकांचं डेल्टा एक्सचेंजमध्ये आपल्याकडे अकाउंट आहे किंवा जे लोक अकाउंट ओपन करणार आहेत आता, त्यांना मी तो कोर्स फ्रीमध्ये देणार, ॲडव्हान्स कोर्स असणार आहे. तर तुम्हाला एकच सिंपल काम करायचं, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिकडे तुम्हाला अधिक डिटेल्स आहे ते दिले जातील. आता अजून एक गोष्ट, या ट्रेडमध्ये हा एकदा ट्रेड तुम्ही घेतलात की एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ट्रेडसाठी समजा तुम्ही लावलेलं असेल $100 कॅपिटल, ओके, किंवा $10 कॅपिटल. सो हे कॅपिटल लावल्यानंतर लावलेल्या कॅपिटलच्या 50% प्रॉफिट आला की तुम्ही ट्रेड एक्झिट करायचा. हा 50% प्रॉफिट तुम्हाला लवकर येणार, कारण की हा ट्रेड जर तुम्ही एक्झिट नाही केलात किंवा पार्शियली एक्झिट करू शकता, थोडंसं एक्झिट करू शकता, तर नाही केलात ना, तर आणि मार्केटमध्ये जर नंतर मूव्हमेंट आली तर तुम्हाला मोठा लॉस होऊ शकतो.
या ट्रेडची एक्सपायरी सप्टेंबर आहे, याचा अर्थ असा अजिबात नाही की मी सप्टेंबर पर्यंत हा ट्रेड होल्ड करणार. मी हा ट्रेड कदाचित जुलैमध्येच एक्झिट करेन आणि जुलैच्या एंडिंगला तुम्हाला नवीन ट्रेड घ्यायला लावेन. ठीक आहे. सो असं नाही की मी सप्टेंबरचा ट्रेड आहे सप्टेंबर पर्यंतच एक्झिट करणार, असं अजिबात नाही. मी याच्यामध्ये माझ्या लावलेल्या कॅपिटलचे 50% प्रॉफिट आला की मी तो ट्रेड उडवणार. अजून एक गोष्ट, मला बरीचशी लोक विचारतात किंवा इथे अशी बरीच लोक आहेत ना जे आपले शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करतात. किती लोक आहेत इथे अशी? इथे असे बरीच लोक आहेत जे शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करतात. लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग आणि बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंग ह्यामध्ये मेजर डिफरन्स आहे रिस्क. सो तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ऑप्शन सेलिंग करत असाल तर तो तेवढाच प्रॉफिट बिटकॉइनमध्ये होईल, म्हणून इथे येऊ नका, कारण की इथे रिस्क खूप जास्त आहे. सो यासाठी काय करायचं, जेवढं तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता, जेवढ्या कॅपिटलने तुम्ही शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करत आहात त्याचं केवळ 5% कॅपिटल मॅक्झिमम तुम्ही इकडे वापरू शकता. म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक 5 लाख रुपयाने ऑप्शन सेलिंग करत असाल, तर तुम्ही बिटकॉइनमध्ये मॅक्झिमम 25,000 रुपयांनीच ऑप्शन सेलिंग करायची. एवढी रिस्क, मी तर म्हणतो 25 पेक्षाही कमी नाही करा. ठीक आहे. कारण की शेअर मार्केटमध्ये जे आहे ना, ती सेफ्टी थोडीशी जास्त आहे. शेअर मार्केटमध्ये मार्केट 10%, 15% एकसाथ मूव्ह नाही होऊ शकत एका महिन्यामध्ये. निफ्टी साधारणतः म्हटलं तरी. बट बिटकॉइन होऊ शकतो. बिटकॉइन एका दिवसातही होऊ शकतो. सो क्रिप्टोमध्ये रिस्क खूप जास्त आहे. सो रिस्क मॅनेजमेंट सिंपल काय ठेवायची, की जर माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंगला 10 लाखाचा कॅपिटल आहे ना, सो मी इथे मॅक्झिमम 50,000, 40,000, 30,000च लावेन. तुम्हाला माहिती आहे बिटकॉइनमध्ये तुम्ही 5,000 रुपयाने पण चांगली ऑप्शन सेलिंग करू शकता. मग कशाला 5,000 रुपये लावता? रिस्क खूप जास्त आहे. 5,000 रुपये लावा. 5,000 वरती तुम्हाला 4-5 रुपये आले, खूप जास्त चांगली गोष्ट आहे. हळू-हळू कॅपिटल वाढवत ना. माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी सर्व क्रिप्टोमध्ये लावतो, ही चुकीची गोष्ट आहे. क्रिप्टोमध्ये रिस्क खूप जास्त आहे. मोठं कॅपिटल लावलं तर तुम्हाला रात्र-रात्र झोप येणार नाही. सो त्यामुळे मोठं कॅपिटल लावू नका. तुमच्या कॅपिटलच्या 5% किंवा त्यापेक्षा पण कमी 2-3% जरी लावलात ना, तरी खूप चांगली गोष्ट आहे. तरी तुम्हाला शिकायला भेटेल त्यामधून. ठीक आहे. सो क्रिप्टोमध्ये मोठे पैसे लावायचे नाहीयेत. क्रिप्टोमध्ये पैसे फास्ट बनतात, बट कृपया मोठे पैसे लावायचे नाहीयेत. तेवढेच पैसे लावायचे जेवढ्याचे रिस्क तुम्ही घेऊ शकता. जेवढे गेले तरी चालतील असं तुम्हाला वाटतं तेवढेच पैसे तुम्ही लावायचे. बट यामध्ये तुम्हाला थोडा जरी टाईम मार्केट तुमच्या फेवरमध्ये राहिला तरी प्रॉफिट मोठा होईल, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. तुम्ही आधी जे आपले ट्रेड सुद्धा बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपले रिझल्ट जे आहेत ते वेळोवेळी आपण दाखवलेले आहेत, समजावलेले आहेत त्याबद्दल. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व इम्पोर्टंट लिंक आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. आपल्या डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. सर्व गोष्टीचा फायदा घ्या. तुम्हाला रिस्क कशा प्रकारे मॅनेज करते ते मी इथे सांगितलं. किती कॅपिटल लावायचं, काय करायचं, सर्व गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. जेव्हा ॲडजस्टमेंटची वेळ येईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सांगितलं जाईल. त्यासाठी टेलिग्राम नक्की आपला जॉइन. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्की लाईक करा. व्हिडिओला कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक धन्यवाद.